श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. तुम्हा सर्वांचं आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत आहे. आज आपण खूप महत्त्वाचे व्हिडिओ पाहणार आहोत. आता लवकरच वटपौर्णिमा येणार आहे, तर यंदा वटपौर्णिमा केव्हा आहे जाणून घ्या. नेमकी तारीख व पूजेचा शुभमुहूर्त आणि विधी. वटपौर्णिमा हा सण सुवासिनी महिला साजरा करतात. आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी या दिवशी सुवासिनी निर्जळ व्रत करतात. वडाच्या झाडाची पूजा करून वडाला धागा बांधत 7 जन्म हाच पती मिळावा अशी प्रार्थना करतात. नवविवाहित महिलांसाठी हा सण विशेष असतो. या दिवशी साज शृंगार करून सुवासिनी वडाची पूजा करतात. यंदा वटपौर्णिमा नेहमी केव्हा आहे याबाबत थोडा संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे वटपौर्णिमेची तारीख, पूजेचा शुभमुहूर्त व संपूर्ण पूजाविधी कशी करावी ते जाणून घेऊयात. चला तर मग सुरू करूया. अखंड सौभाग्याची प्राप्ती व्हावी यासाठी वटपौर्णिमेचे व्रत केले जाते. या सणाला हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. ज्येष्ठ पौर्णिमेला दरवर्षी वटपौर्णिमा साजरी केली जाते. या दिवशी सुवासिनी स्त्रिया सकाळी लवकर उठून स्नान करतात. देवाची पूजा केल्यानंतर संगीत, जेवण नैवेद्यासाठी बनवले जाते. त्यानंतर नवविवाहित महिला व सुवासिनी नवीन भरजरी साडी नेसून सजतात. हातात हिरवा चुडा, गळ्यात मंगळसूत्र, केसात गजरा असा 16 शृंगार करून वडपूजेसाठी सुवासिनी जातात. वडाच्या झाडाची पूजा करून 7 जन्म हाच पती मिळावा अशी प्रार्थना करतात. सायंकाळी व्रत सोडतात, तर काही जण दुसऱ्या दिवशी उपवास सोडतात. अशा प्रकारे वट सावित्रीचे हे व्रत अखंड सौभाग्यासाठी महत्त्वाचे मानले जाते. यंदा वटपौर्णिमा केव्हा आहे, पूजेचा शुभ मुहूर्त काय व पूजा कशी करावी याबाबत सविस्तर माहिती आपण आता जाणून घेऊयात. वटपौर्णिमा तारीख. ज्येष्ठ पौर्णिमा तिथी प्रारंभ रविवार 28 जून 2026 सकाळी 8:35 ज्येष्ठ पौर्णिमा तिथी समाप्त सोमवार 29 जून 2026 सकाळी 8:48 उदय तिथीनुसार ज्येष्ठ पौर्णिमा 29 जून रोजी साजरी करण्यात येईल. त्यामुळे वटपौर्णिमेचा सण हा सोमवार 29 जून या दिवशी सर्वत्र असेल. वटपौर्णिमेचा शुभ मुहूर्त. वटपौर्णिमा पूजेचा मुहूर्त. हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ पौर्णिमा तिथी 29 जून सोमवार रोजी येत आहे. या दिवशी वटपौर्णिमेच्या पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी 8:55 ते सकाळी 10:40 या दरम्यान असेल. वटपौर्णिमा पूजा साहित्य. वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी स्त्रियांनी वाण घेऊन वडाची पूजा करण्यासाठी जावे. पूजेच्या ताटात हळद, कुंकू, वडाला बांधण्यासाठी दोरा, सावित्रीच्या पूजेसाठी बांगड्या, मंगळसूत्र, शृंगाराचे सामान, दिवा, 5 फळे, आंब्याला महत्त्व दिले जाते. पाण्याचा तांबा, कापसाचे सूत, फुले, विड्याची पाने असे सर्व साहित्य घेऊन जावे. वटपौर्णिमा पूजाविधी. वडाच्या झाडाची पूजा करताना सर्वप्रथम हळदी कुंकू वाहावे. मग कापसाचे सूत आणि सौभाग्याचे लेणे म्हणजेच बांगड्या, मंगळसूत्र सावित्री देवीला अर्पण करावे. विड्याची पाने ठेवावीत. फळे एका बाजूला ठेवावी. मग फुले आणि अक्षता वाहावीत. ताटात निरंजन घेऊन औक्षण करून ओवाळावे. पतीच्या आरोग्य व दीर्घ आयुष्य तसेच सुखी संसारासाठी प्रार्थना करावी. त्यांना तांब्यातील पाण्याने वडाला प्रदक्षिणा घालावी. सर्वात शेवटी धागा बांधून त्या धाग्याने वडाला 7 प्रदक्षिणा माराव्यात व 7 जन्माची गाठ आपल्या पतीशी कायम बांधली जावी असे मागणे मागावे. वटपौर्णिमा कथा. मराठीत. प्रसिद्ध तत्ववेत्ता अश्वपती हा भद्र देशाचा राजा होता. त्याला बाळ सुख मिळाले नाही. यासाठी त्यांनी 18 वर्ष कठोर तपश्चर्या केली. त्यानंतर सावित्री देवीने कन्यादानाचे वरदान दिले. त्या मुले जन्म घेतल्यानंतर मुलीचे नाव सावित्री ठेवण्यात आले. मुलगी मोठी झाली. ती खूप रूपवान होती. योग्य वर न मिळाल्याने राजा दुःखी असायचा. राजाने स्वतः मुलीला वर शोधायला पाठवले. जंगलात तिला सत्यवान भेटला. सत्यवान हा शाल्व राजाचा धूम्रसेन नावाच्या अंध राजाचा मुलगा होता. शत्रूकडून हरल्यामुळे राजा आपल्या राणी व मुलासहित जंगलात राहत होता.
ही घटना कळल्यानंतर नारद ऋषींनी अश्वपतींना सत्य नावाच्या अल्पायुष्याबद्दल सांगितले. सत्यवानाचे आयुष्य केवळ 1 वर्षाचे असल्याचे कळल्यावर आई वडिलांनी तिला खूप समजावले, पण सावित्री तिच्या धर्मापासून हटली नाही. तिच्या जिद्दीपुढे राजाला नतमस्तक व्हावे लागले. सावित्री आणि सत्यवान यांचा विवाह झाला. सत्यवान अत्यंत सद्गुणी, धर्मनिष्ठ आणि बलवान होता. आई वडिलांची पूर्ण काळजी घेत असे. सावित्री राजवाडा सोडून जंगलातल्या झोपडीत आली होती. ती देखील आपल्या आंधळ्या सासू सासऱ्यांची सेवा करायची. सत्यवानाच्या मृत्यूचा दिवस जवळ आला. नारदांनी सावित्रीला सत्यवानाच्या मृत्यूचा दिवस आधीच सांगितला होता. जसजशी वेळ जवळ येऊ लागली तसतशी सावित्री अधीर होऊ लागली. तिने 3 दिवस आधीच उपवास सुरू केला. नारद मुनींच्या सांगण्यावरून पितरांची पूजा केली. तसेच रोजच्याप्रमाणे सत्यवान लाकूड तोडण्यासाठी जंगलात जाऊ लागला, म्हणून सावित्री त्याच्याबरोबर गेली. सत्यवानाच्या मृत्यूचा दिवस होता. सत्यवान लाकूड तोडण्यासाठी झाडावर चढला, पण चक्कर आल्याने तो खाली पडला. सावित्रीने आपल्या मांडीवर नवऱ्याचे डोके ठेवून त्याला मिठी मारायला सुरुवात केली. तेव्हा यमराज येताना दिसले. त्यांनी सत्यवानाचा जीव घ्यायला सुरुवात केली. सावित्री ही यमराजाच्या मागे मागे चालू लागली. त्यांनी खूप नकार दिला, पण सावित्री म्हणाली, माझा नवरा जिथे जातो तिथे मला जायलाच हवंय. वारंवार नकार देऊनही सावित्री मागे पुढे चालत राहिली. सावित्रीची निष्ठा आणि पतीची भक्ती पाहून यमाने तिला 3 वरदान दिले. एक वर म्हणून सावित्रीच्या आंधळ्या सासू सासऱ्यांना डोळे दिले. दुसरे वर म्हणून तिला हरवलेले राज्य दिले. तिसरे वरदान म्हणून सावित्रीने संतान प्राप्तीचे वर मागितले. कोणताही विचार न करता यम प्रसन्न झाला आणि अस्तु म्हणाला. वचनबद्ध यमराज पुढे सरकू लागला. सावित्री म्हणाली की भगवंता, मी एक सद्गुणी पत्नी आहे आणि तू मला संतान होण्याचे वरदान दिले आहे. हे ऐकून यमराजाला सत्यवानाचा प्राण परत करावे लागले. सावित्री त्याच वटवृक्षाजवळ आली जिथे तिच्या पतीचा मृतदेह पडला होता. सत्यवान जिवंत झाला. आई वडिलांना दिव्य प्रकाश मिळाला आणि त्यांचे राज्यही परत आले. अशा प्रकारे सावित्री सत्यवान दीर्घकाळ राजाचे सुख उपभोगत राहिले. सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळवले. या कारणामुळे ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात व वटसावित्री व्रत आचरतात. वटसावित्री व्रत पाळल्याने ही कथा ऐकल्याने व्रत करणाऱ्यांच्या वैवाहिक जीवनातील सर्व संकटे दूर होतात. वटसावित्री पौर्णिमा व्रत करण्यापूर्वी या खास गोष्टी जाणून घ्या. कोणत्या आहेत त्या पाहूया. 1. स्कंद आणि भविष्य पुराणानुसार ज्येष्ठ शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला वटसावित्री व्रत केले जाते. 2. उत्तर भारतात वटसावित्रीचे व्रत ज्येष्ठ महिन्यातील अमावस्येला करतात, तर वटपौर्णिमेचा व्रत महाराष्ट्र, गुजरातमध्ये करतात. 3. विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या कल्याणासाठी आणि दीर्घ आयुष्यासाठी वटसावित्री व्रत करतात. मान्यतेनुसार हे व्रत पाळल्याने पतीचा अकाली मृत्यू टाळतो. स्त्रिया हे व्रत शाश्वत सौभाग्याच्या इच्छेने पाळतात. 4. दोन्ही व्रतामध्ये स्त्रिया म्हणजेच वटवृक्षाची पूजा करतात आणि त्याभोवती धागा बांधतात. वट म्हणजेच वटवृक्षात तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याची क्षमता असते. 5. पुराणात ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे वटात वास करतात हे स्पष्ट केले आहे. त्यामुळे या दिवशी वटवृक्षाची पूजा करण्याचे विशेष असे महत्त्व आहे. 6. या दिवशी वटवृक्षाची पूजा केल्याने घरात सुख, शांती आणि ऐश्वर्य प्राप्त होते. 7. वटवृक्षाची पूजा करून सावित्री सत्यवानाच्या कथेचे स्मरण करण्याच्या परंपरेमुळे हे व्रत वट सावित्री या नावाने प्रसिद्ध झाले. 8. सती सावित्रीची कथा ऐकल्याने व पाठ केल्यास सौभाग्यवती स्त्रियांची अखंड सौभाग्याची इच्छा पूर्ण होते. 9. विवाहित स्त्रिया हे व्रत आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी करतात. 10.
वटसावित्री व्रत हिंदू धर्मातील मोठे व्रत आहे. सण आहे सौभाग्याचा, बंध आहे अतूट नात्यांचा. या शुभदिनी पूर्ण होत तुमच्या सर्व इच्छा. वटपौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. वटपौर्णिमा व्रत करण्याची सोपी पद्धत आज आपण पाहूया. वटपौर्णिमा पूजेसाठी लागणारे साहित्य: सावित्री आणि सत्यवानाची मूर्ती, धूप, दीप, उदबत्ती, तूप, 5 प्रकारची फळं, त्यामध्ये सफरचंद, केळी, संत्री, मोसंबी, चिकू, फुले, दिवा, वडाला गुंडाळण्यासाठी पांढरा मोठा धागा, पाणी भरलेला लहान कळश, तसेच हळद, कुंकू, पंचामृतमध्ये तूप, दही, दूध, मध आणि साखर यांचे मिश्रण एका वाटीत घालून एकत्र करणे, हिरव्या बांगड्या, शेंदूर, 1 गळसरी म्हणजेच काळी पोत, अत्तर, कापूर, पूजेचे वस्त्र, विड्याची पाने, सुपारी, पैसे, गूळ खोबऱ्याचा नैवेद्य, आंबे, दुर्वा, गहू. पूजनविधी: सकाळचे नित्यकर्म उरकल्यानंतर सुवासिनींनी सौभाग्यालंकार परिधान करावे. सौभाग्यवती स्त्रीने मला आणि माझ्या पतीला आरोग्यसंपन्न दीर्घ आयुष्य लाभो असा संकल्प करावा. वडाखाली चौरंग मांडून ही पूजा करावी. प्रथम सुपारीच्या म्हणजेच गणपतीची स्थापना करावी. गणपतीची हळद, कुंकू, अक्षता वाहून पंचोपचार पूजा करावी. नंतर सती मातेच्या मूर्ती किंवा मूर्ती उपलब्ध नसल्यास इतर अजून 1 सुपारीची पण पंचोपचार पूजा करावी. हळदी, कुंकू, काळी पोत, हिरव्या बांगड्या हे सौभाग्य अलंकार अर्पण करावे. वडाला हळद, कुंकू वाहून आंबे आणि दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा. धागा बांधून 7 फेऱ्या मारून प्रार्थना करावी. हे मंत्र म्हणावे: सावित्री ब्रह्मवादिनी सर्वदा प्रिय भाषिणी तेन सत्य नमा पाही सुख संसार सागरात अवियोगी यथा देव सवित्र्या सहितस्य ते अवियोग तथास्माक भूयात जन्म जन्मनी. वडाच्या झाडाला फेऱ्या मारणे शक्य नसल्यास घरच्या घरी चौरंग मांडून पूजा करावी. देवाचे स्मरण करून चौरंगावर मांडलेल्या देवांना हळद कुंकू वाहून फुलं वाहावी. नंतर पंचामृताचं नैवेद्य दाखवावं. धूप, दीप आणि अगरबत्ती दाखवावी. वटपौर्णिमा आरती व्रताचा संकल्प सोडून प्रार्थना करावी. 5 सुवासिनींची आंबे व गव्हाने ओटी भरावे. भक्तिभावाने नमस्कार करून शिऱ्याचा अथवा फुटाण्यांचा प्रसाद सर्वांना वाटावा. नंतर सावित्री आणि सत्यवानाच्या नावाचा जप करावा. सायंकाळी सुवासिनी सह सावित्रीच्या कथेचे वाचन करावे. वटपौर्णिमा कथा मराठी या प्रकारे प्रार्थना करावी. मला व माझ्या पतीला आरोग्यसंपन्न दीर्घ आयुष्य लाभू दे. धनधान्य व मुले नातू यांनी माझा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे. वटपौर्णिमेच्या शुभेच्छा. व्रत करणाऱ्यांनी दिवसभर उपवास करून फलांचे सेवन करावे. काही जण हा उपवास त्या दिवशीच रात्री मुहूर्ताप्रमाणे सोडतात, पण बऱ्याच महिला या दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा एकदा नित्यकर्म आटपून आंघोळ करून देवाची पूजा करतात. देवाला दही आणि भाताचा नैवेद्य दाखवूनही हा उपवास सोडला जातो. वटपौर्णिमेच्या दिवशी या रंगाची साडी चुकूनही नेसू नका. वर्ज्य असतात हे रंग. धार्मिक कारण जाणून घ्या. यंदा 29 जून रोजी वटपौर्णिमेचा पवित्र सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी विवाहित महिला साज शृंगार करून वडाच्या झाडाची पूजा करतात आणि पतीच्या दीर्घ आयुष्याची मागणी करतात. या सणावेळी काही रंगाचे कपडे परिधान करणे वर्ज्य असते. आता वटपौर्णिमेच्या दिवशी महिला हौशेने तयार तर होतात, मात्र यासाठी काही नियम करून ठेवले आहेत, ज्यानुसार वटपौर्णिमेच्या दिवशी काही रंग परिधान करण्यास वर्ज्य केले जाते. या दिवशी काही शुभ रंग, काही रंग अशुभ मानले जातात. अशात या रंगाची साडी, ड्रेस अथवा कोणतेही कपडे घालणे टाळावे. अशुभ मानले जाणारे हे रंग चुकीची ऊर्जा निर्माण करतात, ज्यामुळे तुमचे सर्व कष्ट वाया जाऊ शकतात. अशात पूजाआधी या रंगाची माहिती करून घेणे फार गरजेचे असते. चला, वटपौर्णिमेच्या पूजेत कोणते रंग घालावेत आणि कोणते नाही ते जाणून घेऊया.
कोणते रंग घालणे टाळावे? काळा रंग. हिंदू परंपरेनुसार काळा रंग हा शोक, नकारात्मकता आणि अशुभतेचे प्रतीक मानला जातो. या दिवशी हा रंग वर्ज्य असतो. त्यामुळे वटपौर्णिमेच्या शुभ दिवशी हा रंग चुकूनही परिधान करू नये. याउलट तुम्ही या दिवशी काही शुभ रंगाच्या साड्या परिधान करू शकता. गडद निळा व तपकिरी रंग. यासह वटपौर्णिमेच्या शुभ दिवशी निळा आणि गडद तपकिरी रंग देखील वर्ज्य असतो. अशात या रंगाचेही कपडे या दिवशी परिधान करू नयेत. हे रंग गंभीरता, शोक आणि स्थैर्य नसल्याचे मानले जाते. वटपौर्णिमेच्या दिवशी हे रंग परिधान करावेत. लाल रंग. लाल हा महिलांमधील एक लोकप्रिय आणि आवडीचा रंग आहे. हा एक उठावदार रंग आहे ज्याने तुम्ही सर्वांच्या नजरा तुमच्याकडे वळवू शकता. प्रेम, समर्पण, शक्ती आणि सौंदर्य दर्शवणारा हा रंग आहे. गुलाबी रंग. लहानपणापासूनच महिलांना गुलाबी रंगाचे फार आकर्षण असते. या रंगाला गोडवा आणि माधुर्याचे प्रतीक मानले जाते. नवविवाहितांसाठी हा रंग फार खास मानला जातो. पिवळा रंग. पिवळ्या रंगाला आध्यात्मिकदृष्ट्या ज्ञान, समृद्धी आणि प्रसन्नतेचे सूचक मानले जाते. हा एक सकारात्मक रंग आहे जो तुम्ही वटपौर्णिमेच्या दिवशी नक्कीच परिधान करू शकता. हिरवा रंग. कोणत्याही विवाहित स्त्रियांसाठी हिरवा रंग फार शुभ मानला जातो. हिरवा रंग स्त्रीच्या नातेसंबंधातील वाढती नाती, समृद्धी आणि प्रगती दर्शवण्याचे काम करत असतो. तसेच हा रंग उठावदार आहे ज्यामुळे त्याला परिधान करून तुम्ही अनेकांचे लक्ष तुमच्याकडे वेधून घेऊ शकता. अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलंच की यंदा वटपौर्णिमा केव्हा आहे, तारीख काय, पूजेचा शुभ मुहूर्त काय, विधी कशी करावी, पूजेसाठी साहित्य कोणते असावे, रंग, वटपौर्णिमेसाठी रंग कोणता निवडावा, तसेच कथा पाहिली. वटपौर्णिमेच्या दिवशी वटसावित्रीची कथा ऐकली तरच वटसावित्रीचे उपवासाचे फळ मिळते. ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.